श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 24 जुलै, वार बुधवार आणि आज आलेली आहेत संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी व्रत केल्याने जीवनातील संकट दूर होतात, ऐश्वर्य सुख सौभाग्य वाढते, शांतीचा अनुभव येतो आणि केलेल्या पुण्यामध्ये वाढ होते. गणपती बाप्पा हे अडथळे दूर करणारे देवता मानले जाते आणि म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकट दूर करायचे असतील तर त्याच्यासाठी संकष्टी चतुर्थी हे व्रत अतिशय शुभ मानलं जातं. या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणूनच या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये गणपती बाप्पांच्या व्रतासोबतच आणि पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा करण्याचे सांगितले जाते. या दिवशी जे काही उपाय केले जातात त्या उपायांचं आपल्याला बाप्पांच्या कृपेने शीघ्र फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहेत. संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष, नकारात्मकता, अडचणी, संकट, विघ्न, दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही बाप्पांच्या कृपेने पूर्ण होईल. अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्ती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 ते 7:30 हा जो टाईम आहे त्या टायमिंगमध्ये आपल्याला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. परंतु जे वर्किंग आहेत, जे घरी नाहीत, उशिरा घरी येतात, अशांनी संध्याकाळी 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये आपण काही उपाय सेवा जर केल्या तर आपल्या घरातली नकारात्मकता, इडापिडा, संकट, अडचणी या घरातून बाहेर जातात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सकारात्मकता ही येत असते. यामुळे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संकष्टी चतुर्थीला हा उपाय आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घरात असणारी नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती, इडापिडा, संकट, अडचणी या आपल्या घरातून बाहेर जातात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी जी आहे तर ती येत असते. आलेल्या सुख, शांती, समृद्धीमध्ये वाढ होत असते. जर घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल किंवा कुटुंबामध्ये सतत वादविवाद, कलह होत असेल, यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकत नसेल तरीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील मुलांची प्रगती ही व्हायला सुरुवात होते. जर आपल्या घरातली मुलं ही आरोग्याच्या कारणामुळे नेहमी त्रस्त असेल, नेहमी मुलांना त्रास होत असेल, त्यांचे काम हे नीट करू शकत नसेल किंवा मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल, मुलांच्या कुठल्याही इच्छा या पूर्ण होत नसेल, तसेच आपल्या पतीची प्रगती होत नसेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, आपल्या घरात आलेला पैसा हा स्थिर राहत नसेल, आलेला पैसा हा कोणत्या कारणातून पुन्हा आपल्या घरातून निघून जात असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. या उपायाने तुमच्या घरातल्या सर्व समस्या या दूर होतील. तसेच आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर काही संकट येत असेल, विघ्न येत असेल तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा. या उपायाने आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर येणारे संकट जे आहेत तर ते बाप्पांच्या कृपेने नक्कीच दूर होतील. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचं भांडं लागणार आहे किंवा कापूर जाळायचं तुमच्याकडे भांडं असेल ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल. यानंतरनं या भांड्यामध्ये आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत. अख्खी खोबऱ्याची वाटी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. अख्खी खोबऱ्याची वाटी तुमच्याकडे नसेल तर खोबऱ्याचा एक तुकडा तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल. हा खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर त्यामध्ये तुम्हाला हा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतरनं 2 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. लवंग घेताना अखंड घ्यायच्या आहेत, ज्याला फुलं असतात अशा अख्ख्या 2 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या 2 लवंगा तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवायच्या आहेत.
हा उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा आहे। यामुळे सर्वप्रथम आपल्या देवघरातला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर तुळशीपाशी सुद्धा एक दिवा तुम्हाला आवर्जून आज संध्याकाळी लावायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे, आसनावर तुम्हाला बसायचं आहे। यानंतर हे कापूर जाळायचं भांडं तुम्हाला समोर घ्यायचं आहे। या भांड्यामध्ये आपण एक खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे, त्या तुकड्यावरती 2 लवंगा ठेवलेल्या आहेत। यानंतर एक कापराची वडी तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। हा कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या एक अतिशय प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे। तर मंत्र असा आहे, ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः। तर हा मंत्र म्हणत तुम्हाला या 5 कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवून तुम्हाला जाळायच्या आहेत। एक कापराची वडी ठेवल्यानंतर कंटिन्यू या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी घ्यायची आणि त्यावरती टाकून अशा तुम्हाला 5 कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती किंवा खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला जाळायच्या आहेत। आणि या 5 कापराच्या वड्या जाळत आहे तोपर्यंत तुम्हाला या प्रभावी मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे। गणपती बाप्पांचा हा मंत्र इतका प्रभावी आहे की या मंत्राचं पठण केल्याने आणि हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व इडापिडा, घरातला पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मकता, घरात येणाऱ्या अडचणी या संपूर्णपणे नष्ट होईल। दरिद्री आणि गरिबी ही घरातून निघून जाईल आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। या कापराच्या वड्या जाळून झाल्यानंतर जो खोबऱ्याचा तुकडा राहील तर तो तुकडा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे। कारण या तुकड्यामध्ये आपल्या घरातली सगळी नकारात्मकता जी आहे तर ती शोषून घेतलेली असते। यामुळे या खोबऱ्याच्या तुकड्याचं सेवन आपल्याला करायचं नाही, निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकला तरीसुद्धा चालेल। त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी करायचा आहे। जर तुम्ही कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्याकडे पैसा हा येत नसेल किंवा आलेला पैसा हा तुमच्याकडे स्थिर राहत नसेल, सतत तुम्हाला घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असेल, पैशासंबंधित तुमची कामं जी आहेत तर ती अडून राहत असेल तर तुम्हाला आज संध्याकाळी एक प्रभावी उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 लवंग घ्यायच्या आहेत, 2 हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत। या दोनही वस्तू तुम्हाला हातात घेऊन गणपती बाप्पांसमोर बसायचं आहेत आणि यानंतर श्रीम या मंत्रास तुम्हाला 21 वेळा किंवा 108 वेळा जप करायचा आहे। अभिमंत्रित करून तुम्हाला या लवंगा आणि हिरवी वेलची जी आहे तर ती एका मातीच्या भांड्यामध्ये किंवा कापूर जाळायच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत। यानंतर यासोबत आपल्याला 5 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे। प्रज्वलित केल्यानंतर याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे। यामुळे आपल्या घरातली अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी येईल। यामुळे घरातली दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल। तर हा एक उपाय तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी नक्कीच आज करू शकता। हे दोन्हीही उपाय इतके प्रभावी आहे की जर तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला हे उपाय केले तर नक्कीच त्याचा खूप जास्त चांगला अनुभव जो आहे तर तो तुम्हाला यायला सुरुवात होईल। त्याचबरोबर नवरा बायकोचा नेहमी भांडण होत असेल, एकमेकांचं पटत नसेल, एकमेकांचे विचार एकमेकांना पटत नसेल, सतत सकाळ संध्याकाळ दोघांची भांडणं होत असेल, यामुळे याचा परिणाम कुटुंबावरती होत असेल, कुटुंबातल्या मुलांवरती होत असेल, इतर व्यक्तींवरती होत असेल तर तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला प्रत्येक चतुर्थी दिवशी करायचा आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांनी मिळून हे व्रत करायला सुरुवात करायची आहे। प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते तर त्या चतुर्थीला दोघांनी मिळून व्रत करायचं आहे, दोघांनी मिळून बाप्पांची पूजा करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेस 2 कापूर आणि 2 लवंगा तुम्हाला प्रज्वलित करून गणपती बाप्पांची आरती करायची आहे। दोघांना मिळून ही आरती करायची आहे आणि गणपती बाप्पांना तुमच्या विवाहिक जीवनातल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। हा उपाय तुम्ही करायला सुरुवात करा आणि स्वतःहून त्याचा चमत्कार सुद्धा तुम्हाला दिसून येईल। तुमच्यामध्ये असणारे कितीही मोठे वाद असेल तर ते नक्कीच बाप्पांच्या कृपेने दूर होईल आणि तुमच्या विवाहिक जीवनामध्ये गोडावा हा बाप्पांच्या कृपेने येईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।